ही चाकवतची भाजी आहे आणि ही छोटीच भाजी आणलेली आहे, आमच्या शेतातून आणल्या त्यामुळं बारीक बारीकच आणलेली आहे. आता ही अशी निवडून घ्यायची, नंतर ही अशी बारीकशी चिरायची. आता ही धुवून घ्यायची. आता ही भाजी धुवून घेतली. आता ह्याच्यात एक वाटी, अर्धी वाटी शेंगदाणे, आपल्याला हवी तेवढी किंवा अर्धी वाटी डाळ, आणि मी एकच मिरची घातली कारण मला तिखट जास्त नकोय म्हणून. आणि पाणी थोडं घालायचं आणि हे शिजवून घ्यायचं. आता हे शिजायला ठेवते. ही भाजी शिजायला ठेवली आहे. आणखीन ह्याच्यात एक टमाटर पण 4 फोडी करून मी अशा टाकत आहे. आणि आता हे एकदम मऊ शिजू द्यायचं. आता लसूण आणि जिरं ठेचून घेते. आता शिजवूया. शिजलेली आहे आता माझी भाजी. आता गॅस बंद करू. आणि आता हे थोडंसं कढीपत्ता आणि हे लसूण आणि जिरं. मी मगाशी एकच मिरची टाकलेली, मला तिखट हवंय म्हणून मी तिखट टाकणार आहे. ज्यांना मिरची हवी त्यांनी मिरची टाकायची. आणि हे आता हे सगळं असं थोडं शेंगदाणे वगैरे थोडेसे ह्याच्यात हे केले. आणि आता हे चवीनुसार मीठ. थोडीशी कोथिंबीर. आता हे एक उकळी येतोपर्यंत झाकून ठेवायचं. उकळी आल्यानंतर बंद करायचं. हे झाली आता पालकची आमटी. पालक साग म्हणा किंवा पालक आमटी म्हणा, गावी तर याला पालकची आमटीच म्हणतात, सिटीमध्ये साग म्हणतात.